उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत। भाजप पक्ष श्रेष्ठींच्या भेटीसाठी हे दोनही नेते दिल्लीत दाखल झालेत। विधान परिषद निवडणुकीसंदर्भात या भेटी अंतर्गत चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाही। मंत्रिमंडळाच्या विषयावर देखील चर्चा होणार असल्याची शक्यता आहे। विधान परिषद निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्याकरता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे दिल्लीच्या दिशेने आता रवाना झालेले आहेत। भाजप पक्ष श्रेष्ठींच्या भेटीकरता हे दोघंही दिल्लीत दाखल होत असल्याचं आता कळत आहे। विधान परिषद निवडणुकीसंदर्भात या भेटी अंतर्गत चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, का अधिक माहिती या सगळ्या संदर्भात विधान परिषद निवडणुकीसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते दिल्ली दौऱ्यावर। त्या दरम्यान मंत्रिमंडळाच्या विस्तारासंदर्भात काही चर्चा होईल का, काही विषय काढला जाईल का, काय संकेत आहेत? निश्चितच लागवी एकंदरीत ज्या प्रकारची वक्तव्य महायुतीमधील नेत्यांमधून होत आहे, विशेषतः शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून नेत्यांची जी मागणी पुढे येत आहे की मंत्रिमंडळ विस्तार करण्याची गरज आहे। लोकसभे निवडणुकीमध्ये ज्या प्रकारची मतं मिळाली होती त्यानंतर बऱ्याच ठिकाणी बऱ्याच जिल्ह्यांमध्ये आता कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना ताकद देण्याची गरज आहे। अशा वेळी मंत्रिमंडळ विस्ताराच्या माध्यमातून वेगवेगळे पदाधिकारी आहेत त्यांना खुश करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, समाजांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो आणि म्हणूनच विस्तार करताना कुठेतरी दुसरीकडे विधान परिषदेची जी निवडणूक आहे त्या ठिकाणी सुद्धा प्रतिनिधित्व देताना या समाजांचा विचार करावा, जेणेकरून विशेष करून मुस्लिम असेल, दलित समाजातील मतं असतील त्यांना आकर्षित करण्यासाठी या दोन्ही गोष्टींची चर्चा आजच्या बैठकीत अपेक्षित आहे। काल रात्रीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाची भेट घेतल्याची चर्चा सुरू होती आणि त्याच आता पार्श्वभूमीवर कुठेतरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे हे दोन्ही बडे नेते दिल्लीमध्ये गेल्यामुळे आता मंत्रिमंडळ विस्तार या आठवड्यात होणार का, आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे परिषदेवरती ज्या घटकांचा फटका लोकसभेत बसला होता त्यांना प्रतिनिधित्व मिळणार का याची उत्तरं मिळू शकतात। लागवी निश्चित। चेतन, धन्यवाद तुर्तास तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।